ही आम्ही ट्रिपला जाण्यासाठी जी शॉपिंग केली ना, त्याच्यामध्ये काही जणांना ना म्हणजे थोडंसं खटकायला लागलं की अगोदरची लाईफ आमची कशी होती म्हणून. नाही, शब्द बी मला विचार करून म्हणावं लागतं. जांबाळी का जांभळी का जांबाई. तर आता तुमचा जास्त वेळ घेत नाहीत, सांगून टाकते तुम्हाला आम्ही कुठं चाललो. तर हाय, हॅलो, नमस्कार, दंडवत प्रणाम. तर खूप दिवसानंतर चॅनलवरती आज व्हिडिओ येतोय. त्याचं कारण पण तसंच आहे, आम्ही चाललो लॉंग ट्रिपला. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं. आता कुठं चाललो हे व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगतेच मी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तसं छोट्या मोठ्या ट्रिप तर बऱ्याचदा होतात, पण अशी खूप दिवसाची म्हणजे 8-9 दिवसाची आम्ही प्लॅन केला ही ट्रिप. सो ते पहिल्यांदाच चाललो प्रिया आणि प्रक्षिता झाल्याच्या नंतर. अगोदर आम्ही बऱ्याचदा गेलेलो आहोत. आमच्या आत्या होत्या त्यावेळेस, सासू सासरे, चुलत सासरे, असे सगळेजण पूर्ण फॅमिलीसोबत. बऱ्याचदा म्हणजे दर यालाच गुरुपौर्णिमेला जात होतो आम्ही देवदर्शनासाठी. आणि ही ट्रिप फर्स्ट टाईमच असणार आहे, ते पण स्वतःच्या गाडीमध्ये. याच्या अगोदर असं रेंट म्हणजे किरायानं गाडी करून किंवा ट्रेननं असं गेलेलो आहे. तर स्वतःच्या गाडीमध्ये पहिल्यांदाच चाललो आणि एवढ्या लांब नाही म्हणता येईल, पण खूप दिवसासाठी, 7-8 दिवसासाठी, ते पण प्रिया आणि प्रक्षिताच्या आवडीच्या ठिकाणीच. तसंच आता रात्रीचे 11-11:30 वाजलेत. सगळे जेवणं वगैरे आवरले. प्रिया आणि प्रक्षिताला झोपवलं, कारण की सकाळी लवकर उठून जायचे. लांबचा प्रवास म्हणजे जिथं आम्हाला मुक्काम करायचा आहे ना, तिथं रात्र व्हायच्या अगोदर पोहोचलं पाहिजे. त्याच्यामुळे सकाळी लवकर निघायचे 5 वाजता. आत्ता 11:30 वाजलेत. आणखी माझे बॅग पॅक करायचे राहिले आहेत. इथं सगळं पसारा हे काढून ठेवला आहे कॉटवरती. माझे कपडे, त्यांचे, परत माझ्या मेकअपच्या वस्तू, हे सगळे लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी काढून ठेवल्या तिकडं. आता ते बॅगमध्ये टाकायचं राहिले. त्या दोघांना मला अगोदर झोपा, तुम्ही सकाळी लवकर उठणार नाहीत. लेकरांचं कसं असतं, उठत नाहीत, म्हणजे एक्सायटेड आहेत ते, झोपायलाच तयार नव्हते. म्हणून ते मला झोपायचं नाही. दोघं पण दुपारपासून म्हणायत आम्ही झोपणार नाहीत, सकाळी म्हणजे उठूनच आवरूनच जाणार, झोपायचंच नाही, असं त्यांचं चालू होतं. आणि मग चला आता ह्या सगळं पॅकिंग करत होतं, बघूया किती वेळ लागते काय नाही. आता वाजले 11:30 आणि उठायचं पण लवकर, 4-3:30ला उठत आहे. कितीला उठायचं? कितीला, 4ला का 3ला? 3ला. 4ला उठायचं, 5ला निघायचं, फक्त आंघोळ करायचं. हां, नाश्ता पाणी तर तिथं सकाळी करायचं वाटत नाही, चहा पाणी करून निघायचं. वाटेनं कुठं तरी नाश्ता करायचा. ठीक आहे. कारण की काय लवकर याच्यासाठी निघायचंय कशासाठी? की 4 वाजता ट्रॅफिक पुण्याला खूप जास्त लागतं. म्हणजे पुण्याला मुक्काम आहे समजा. कामचं नाही, पण पुण्याच्या बाहेर निघायचं 4 ट्रॅफिक असते तिकडे जास्त. 4ला खूप ट्रॅफिक चालू होती. ज्या रोडने आपण चाललो, ज्या रोडने त्या रोडने तुमचं शर्ट प्रेस केलं का? केलं. आज करत त्यांना नाही, ड्युटी. मलाच करावं लागणार. बा आज पहिल्यांदाच केले. कोण येते? पहिल्यांदाच केले की रोज मीच करते की. आता रोज व्हिडिओमध्ये दाखवते, मग कळत आहे कोण करते तर. चल, तुम्हाला माहिती आहे, मला माहिती. मला आवरावं लागलं सगळं. पुन्हा मी हे एक्सटेन्शन केले नेल्सचे, त्याच्यातच गेले 2-3 घंटे. त्याच्यानंतर मग स्वयंपाक, जेवणं, लेकराला जेव घालणं, तुम्हाला जेवायला देणं. चला आता आवरत बॅग भरूत. तर आता तुमचा जास्त वेळ घेत नाहीत, सांगून टाकते तुम्हाला आम्ही कुठं चाललो. तर आम्ही कोकणला जाण्याचा प्लॅन केला आहे. ते म्हणजे की मुद्दाम लेकरांसाठी, कारण की प्रिया आणि प्रक्षिताला ना बीच हे खूप जास्त आवडते. बऱ्याचदा त्यांनी टी व्हीमध्ये, कार्टूनमध्ये असं बघितलेलं, त्याच्यामुळे ते म्हणतात की बीचवर जायचं एकदा तरी. त्याच्यामुळे हे प्लॅन केला की आम्ही तिकडे जाऊया म्हणून बीचवरती. आणि त्यांची ते एक्साइटमेंट तुम्ही बघितलीच बऱ्याच व्हिडिओमध्ये. आणि खूप जास्त एक्सायटेड आहे ते. 2 दिवसापासून त्यांनी बॅग भरून ठेवली. आज पण आता झोपायला तयारच नव्हते, जागीच राहू दे म्हणत होते, इतके एक्सायटेड. तसं तर आम्ही पण आहेत म्हणा, सगळेच जण आम्ही एक्सायटेड आहेत जाण्यासाठी. पण आणखीन एक गोष्ट काय माहिती आहे का, तुमच्यासोबत शेअर करायची होती मला. ती म्हणजे की आता ही आम्ही ट्रिपला जाण्यासाठी जी शॉपिंग केली ना, त्याच्यामध्ये काही जणांना ना म्हणजे थोडंसं खटकायला लागलं की जीन्स घेतली म्हणून. जीन्स घेतली होती ना मी, त्याच्यामध्ये घालून पण दाखवली होती काही व्हिडिओमध्ये. सो त्याच्यामध्ये असं म्हणायला लागले की आता पैसे यायले तुमच्याकडे म्हणून साडीच्या वरचं तुम्ही जीन्स घालायलेत, म्हणजे पैसे आले म्हणून तुम्ही जीन्स घालायले, असं काही जणींचं म्हणणं होतं. तर मला असं म्हणायचं आहे, थोडं पण स्वतःला बदलू नये का, थोडं पण अपग्रेड होऊ नये का, थोडं पण स्टायलिश राहू नये का. म्हणजे मी असं पण इतकं स्टायलिश राहण्याची मला आवड नाही आणि राहत पण नाही जास्त, पण काही लिमिटेड गोष्टी असतात, ते मला कधीतरी एखाद्या दिवस म्हणजे प्रत्येकालाच करण्याची इच्छा असते. तसं मला पण कुठं बाहेर गेलं किंवा एखाद्या दिवस काहीतरी वेगळं करून बघूया, काहीतरी चेंजेस स्वतःमध्ये बदल करूया,
असं प्रत्येकालाच वाटतं आणि तसं मला पण मग थोडंसं बदल केला तर काय हरकत आहे त्याच्यात. आणि ते पण स्वतः मी आता कमवते. आणि अगोदरचे जे दिवस होते त्यावेळेस मी कशी परिस्थितीमधून आम्ही गेलेलो आहोत आणि ती परिस्थिती जर का तुम्हाला सांगायला गेलं की त्यावेळेस आमचे कसे दिवस आम्ही काढलेले आहेत मग तर तुम्हाला तेव्हा कळेल की खरंच कुठून कुठपर्यंत आले. तर एखाद्या वेळेस ती पण गोष्ट मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल की अगोदरची लाईफ आमची कशी होती म्हणून, किती स्ट्रगल आम्ही केलेलं आहे. तर आणि आत्ता इथं म्हणजे 2-4 वर्षाखालची गोष्ट नाही, 5-6 वर्षाखालची जी, आणि आत्ता इथं आलोत आणि आता थोडंसं बदल झाले तर असे सगळेजण म्हणतात. म्हणजे लोक असं पण करतात आणि तसं पण करू देत नाही. म्हणजे आपण लोक story जगू जरी देत आपली- नाहीत, मरू हां. देत असंच बोल. आपली खरी जी पहिलं स्ट्रगल आहे ते सांगितलं तरी काही ना काही म्हणणार. आता चांगलं चालू आहे ते पण म्हणणार. त्याच्यामुळे कमेंटचं जाऊ द्या. एवढं टेन्शन घेत जाऊ नकोस. हां. पण कधी कधी येते ना विचार, म्हणजे असं जास्तच करू लागले की असं वाटतंय. खूप काय काय लिहायत करतात एखाद्या वेळेस. एवढं काय येत राहते तर तुला किती वेळेस सांगितले मी, 1000 वेळेस. नाही, चांगले जे आहेत ना, चांगले सपोर्ट करणारे हा, ते चांगल्या पण चांगलेच कमेंट करतात. येतात. पण काही एखाद्या वेळेस ते पण मग थोडंसं म्हणतात हो गडे बरोबर आहे, पैसे आले म्हणूनच हे असं करेल. असं त्यांच्या मनावर पण होते ना, इफेक्ट थोडा तरी होते, विचार असं करायला काही लागतं. जाऊ दे आता, तुम्ही म्हणलं तसं मनावर घ्यायचं नाही. आपली कोकण ट्रिप एकदम मस्त एन्जॉय करू. लोकांचं काम आहे बोलणं, आपलं काम आहे इग्नोर करून पुढे चालणं. पुढे जाणार सिंपल गोष्ट. आता प्रत्येक गोष्ट मीच तुला काही म्हणत नाही, दुसरं तुम्ही कोणी काय म्हणत म्हणत नाही, घरातलं कोणी काही हां. म्हणत नाही. तुमचा आहे सपोर्ट म्हणून तर इथपर्यंत समोर चाललो. तुम्ही नाही करू दिल्यावर काय मग गपचूप घरात बस. कधी बी मी जाऊ दे आता, आपली पॅकिंग राहिली एवढी करू कंप्लीट. एवढी बॅग तर माझीच आहे ना भरली. तुमची बाकी आहेत आणखी, तुमच्या दुसऱ्या याच्यात टाकू माझं एक थैली घेऊन पहिली टाक, काय अडचण नाही मला. घ्या मग बाहेरचा खालत्या तुमच्या हातामध्ये. लेकराची त्याने बाहेर नेऊन ठेवली. पॅक करून हां, त्याच्यावर सगळे व्यवस्थित ठेवले त्यांनी पॅक करून. सकाळी उठल्यावर म्हणले आम्हाला पटकन 3ला उठवा. झोप कधी होणार आहे काय माहिती आपली कंप्लीट. तुमचं करा ना पॅक आता. हे कशात ठेवू? पसारा आहे एवढा. मेकअपचं. ह्याच्यामध्ये मेकअपचं आहे, ह्याच्यात तुमचं हे गाडीचं आहे. ती छोटी एक बॅग ती वरी ठेवली आणि ह्याच्यामध्ये आणि त्याच्यात ह्याच्यामध्ये- भरून टाक. तर कायच अडचण आहे आपल्याला. नाही पण ह्यात बघा जांभळ्या यायला आता झोप यायली मला. ह्या 2 बॅग भरल्यावर आणखी 2 पिशव्या ते डिक्कीमध्ये बसते का तेवढं? किती बसते? बूट पेस खूप मोठा आहे, किती बी तू आणखीन अशा 2 बॅग भरल्या तरी बसतात आपले. ते शूज एक एक त्याची पिशवी असणार आहे. हे राहिले ते कपडे आणखी भर त्याच्यात. ही बॅग दिली मोठी, त्याच्यात सगळं बसते. बसते पण याच्यात व्यवस्थित राहते का असं प्रेस केल्यासारखं? राहते ती ही प्रेस टाक त्याच्यात. त्याची हे काढा ना बाहेर. जिथं कपडे खराब झाले तिथं प्रेस करायचे आणि घालायचे. आता प्रेस तुम्हीच करा बाहेर. झोप तू, जाऊ दे. जांभळ्या बघितलं ना आताच्या 2 उद्याच्या आले. जागी परवा जाऊ. मला शब्द बी पहिले कपडे विचार टाक, करून पहिले कपडे टाक. नाही, शब्द बी मला विचार करून म्हणावं लागतं. जांभाळी का जांभळी का जांबाई असं विचार करून. त्या दिवशी नसता काय कमेंट येते, हां जांभळी नाही बाबा, जांभळ. जांभळी नाही जांभाळी असते. आता आपल्या जे नॉर्मल तोंडात जे येते रोजचे तेच म्हणते माणूस. त्या दिवशी काहीतरी आलतो, असंच काहीतरी टाकलं होतं मी. नच्या जागी टच्या जागी ब असं काही बी. मला एवढी येत नाही बाबा शुद्ध ज्याची मराठी. त्याची ऍक्सेंट असते. इतकी शुद्ध मराठी येत नाही, पण टोकणारे असतच मला एक नाही. मराठी शुद्ध पण ते मराठी ठराविकच बरं. ते जे युजर कोण आहे ते- गांजर गाजर. हां, गाजर गाजर. गर्दा नाही पसारा, पसारा नाही गर्दा. ह्याच्यात काय असं हां, हे का गर्दा पसारा आपण दोन्ही म्हणतो त्याला. त्याला गर्दा बी म्हणतो पसारा बी म्हणतो. ते काही जण म्हणतात असं आणि तसं. ज्याची त्याची ऍक्सेंट आहे. ती परभणीची लँग्वेजच अशी. ते पसारा नाही म्हणणार, गर्दाच म्हणणार. गांजर नाही म्हणणार, गाजर नाही म्हणणार, गांजरच म्हणणार. आता ट्रिप म्हणलं की कन्फ्युजन खूप जास्त असते. काय काय घेऊन, हे घेऊ का ते घेऊ का सगळंच घेऊ असं होते. आणि असं करत करत इतक्या बॅग भरलेल्या आहेत बघा, 3-4. तरी पण काही गोष्टी राहिलेल्याच असतील. सकाळी निघेपर्यंत म्हणजे गाडीत बसेपर्यंत लक्षात येते माणसाला की हे राहिले ते राहिले. तर ह्या सगळ्या गोष्टी पॅक करून तर झाल्यात. आता बघूया आता सकाळी काय काय राहिले. तर प्रिया आणि प्रक्षित त्या दोघांनी ही बॅग भरली. त्यांच्या पण काय गोष्टी असतील त्या सकाळी आणखीन उठून भरतात ते दोघं जण. बाकी
तर चला, उद्यापासून आमची कोकण ट्रिपची जर्नी जी आहे ती चालू होणार आहे आणि होईल तेवढं शक्यतो रोज व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करेल. फुल व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ तर येतीलच, पण फुल व्हिडिओ पण मी रोज टाकण्याचा प्रयत्न करेल. झाले तर, नाही झाले तर मग बघूया. शॉर्ट तर असतीलच मग. आणि आता चला, जास्त वेळ आता घेत नाही, कारण की आता 1 वाजलाय आणि सकाळी लवकर 4ला उठायचे. आता हे सगळं साईडला ठेवून देतो किंवा मग आताच गाडीत नेऊन ठेवतो. तसं तर आज काय व्हिडिओ करायचा प्लॅनच नव्हता, उशिरा व्हिडिओ करायला चालू केलं, कारण की तुम्हाला अशा छोट्या मोठ्या गोष्टी थोड्या अपडेट देऊया म्हणलं. व्यवस्थित व्हिडिओ होतील उद्यापासून मग कंटिन्यू. आणि चला, आता रात्रीचा 1 वाजला आहे, सकाळी 4ला उठायचं आहे. व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. गुड नाईट, बाय.